हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे कैरीची आंबट गोड अशी चटणी, ज्याला आपण साईड डिश म्हणून सर्व करतो ताटात, ज्याला आम्ही लुंजी असं म्हणतो. खूपच टँगी, स्वीट, सेवरी, खूपच छान अशी ही डिश आहे. नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे 2 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतल्या आहेत. तुम्हाला जास्त करायची असेल तर तुम्ही जास्तही करू शकता. ही फ्रीजमध्ये जवळजवळ 8 ते 10 दिवस आरामात टिकते, पण इतकी सुंदर होते की ती 3 ते 4 दिवसातच संपते, याचीही मी तुम्हाला खात्री देते. सर्वात प्रथम मी याच्यामध्ये मेथी घातलेली आहे, कारण लुंजीत मेथी ही खूप सुंदर लागते. मेथी, मोहरी, जिरं घातले, ते छान तडतडलं की बारीकच गॅसवर आपल्याला हे करायचं आहे, कारण आपण तिखट आणि हळद घालणार आहोत याच्यात. ते जळू नये म्हणून मी पटकन याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत आणि लगेच मी त्याच्यात थोडंसं पाणीही घालणार आहे. मग छान परतून आपल्याला अजून वाटलंच तर आपण त्याच्यात आणखीही पाणी ॲड करू शकतो, जसं मी केलेलं आहे. मी याच्यात आता साखर नाही घालणार आहे. आंबट आणि गोड होण्यासाठी आपण साखर नाही वापरणार आहोत, मी गूळ घालणार आहे. पण तुम्ही साखरही घालू शकता. साखरेने कलर थोडा वेगळा येतो, गुळाने कलरही थोडा वेगळा येतो, पण गूळ हे साखरेपेक्षा थोडं हेल्दी होतं, म्हणून गूळच घालावा आणि गुळाने टेस्टही खूप छान येते लुंजीची. आता मी याच्यात छानपैकी जिरे, मीठ, त्याच्यानंतर काळं मीठ, थोडासा चाट मसाला घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. खूप छान लागते लुंजी. आणि कधी कधी कोणी आजारी असतं, तापेतनं उठलेलं असतं, काहीतरी चव पाहिजे तोंडाला, म्हणून ही डिश खूप छान लागते. खूपच सुंदर आहे. आता सध्या छान कैऱ्या मिळत आहेत मार्केटमध्ये, सो तुम्ही नक्की ही घरी आणून ट्राय करू शकता. एक वेगळी चटणी म्हणून खाऊ शकता. याच्यासोबत नुसतं पोळी खूप छान लागते, भाकरी खूप छान लागते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करा. नक्कीच माझी व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतही शेअर करा. भेटते नवीन रेसिपीचं. तोपर्यंत बाय.